नमस्कार मंडळी, कसे आहात? आजचा ब्लॉग आहे सोलापूरच्या नंदीकोलवरती. आज नंदीकोलचा पहिला दिवस आहे. आज अष्टलिंग केले जाते आणि इथं शिवण्याला मी घेऊन आलेले आहे. तिला दाखवायचं होतं की सोलापूरातले नंदीकोल कसे असतात आणि इथले लोक कोणते पेहराव घालतात आणि कसे नंदीकोल धरतात हे मला तिला दाखवायचं होतं. आणि बाळवेस येथे 68 लिंगापैकी काही लिंग इथे आहेत की ज्याच्यासाठी हे नंदीकोल दर्शनासाठी आलेले आहेत. आणि दरवर्षी त्यांचे जो रूट आहे हा ठरलेला आहे. जे लोक नंदीकोल पकडतात त्यांचा विसावा इथे पूर्ण होतो आणि त्यांचा इथं सत्कार केला जातो, फटाके उडवले जाते. अशा प्रकारे ह्यांची ही परिक्रमा पूर्ण होत असते. आणि इथून पुढे दुसरा जो कोणी माणूस असेल तो इथून पुढे नंदीकोल धरत असतो. तुम्ही आता बघत आहात एकामागे एक नंदीकोल येत आहेत. आणि जे इतर लोक आहेत जे नंदीकोल पकडलेले आहेत त्यांना टाळ्या वाजवून प्रोत्साहन देत आहेत, जेणेकरून त्यांचा उत्साह वाढेल आणि त्यांचा विसावा पूर्ण होईल. जे लोक विसावा घेणारे असतात त्यांना उपवास धरावा लागतो. तुम्ही बघत आहात लोकांमध्ये इतका उत्साह आहे, कितीही दमलेले असू दे तरीही हे लोक खूप उत्साहामध्ये आणि आनंदामध्ये ही जत्रा पूर्ण करत असतात. सिद्धरामेश्वरांची जत्रा आहेच अशीच. आता तुम्ही बघताय 2 काट्या येऊन पोचलेल्या आहेत. त्या मागोमाग आता तिसरी काठी येत आहे. या 7 काट्या म्हणजे सोलापूरच्या एक बंधू एकात्मतेचे प्रतीक आहेत. ही 7 काठ्या म्हणजे सोलापुरातील जे विविध धर्माचे, जातीचे, पंथाचे जे लोक आहेत हे सगळे एकत्र येऊन या सिद्धेश्वर महाराजांची जत्रा पार पाडतात. आता इथं तुम्ही बघू शकता 3 काठ्या पोचलेल्या आहेत. आता मागून 4थी काठी येत आहे. आणि अशा प्रकारे 1 2 3 4 5 6 आणि मागं आहे 7वी काठी. ही आता इथं पोचलेली आहे. आता इथं सगळेजण थांबलेले आहेत. ज्यांचा विसावा पूर्ण झाला आहे त्याचे फटाके वाजवून, रंगीत धुराचे फटाके वाजवून त्यांचं अभिनंदन केले जात आहे. मी मुद्दामूनच व्हिडिओचा साऊंड जो आहे मी म्यूट केलेला नाही, कारण की हा जल्लोष आणि हा आवाज तुमच्यापर्यंत पोचला पाहिजे. एकदा भक्तलिंग बोला हर सिद्धेश्वर महाराज की जय या जयघोषात ही जत्रा पार पाडली जाते. अशा प्रकारे मी आजचा हा ब्लॉग संपवत आहे. नमस्कार, बाय बाय. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.